ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण ज्ञानोबरायांच्या धामामध्ये आलेलो आहोत. त्या ज्ञानोबरायांचंच काहीतरी वर्णन करावं म्हणून हा सेना महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगातून सेना महाराजांनी ज्ञानोबरायांच्या नामाचा महिमा सांगत असताना याला प्रमाण म्हणून सांगत पंढरीनाथ सेना म्हणे असं सेना महाराजांनी म्हटलेलं आहे. हा जो महिमा या अभंगातून मी वर्णन करतो आहे हा महिमा साक्षात पंढरीनाथाने सांगितलेला आहे. म्हणून भगवत वाक्याचं प्रमाण या महिमा सांगण्याकरता सेना महाराजांनी दिलेला आहे. भगवंताच्या मुखाने गायलेला हा महिमा आहे असं सेना महाराज या ठिकाणी सांगतात. वास्तविक पाहता संत जे बोलतात त्या बोलण्याला वेगळं प्रमाण स्वीकारण्याची आवश्यकता नाही. प्रमाण त्यांच्या बोला, त्यांच्या मुखातून आलेली वचन हीच आपल्याला प्रमाण असतात. तरी सुद्धा सेना महाराज आपण केलेल्या वर्णनाला, आपण ज्ञानोबरायांचं जे महिम्य या ठिकाणी वर्णन केलेलं आहे याकरता पंढरीनाथाच्या वक्तव्याचं प्रमाण या ठिकाणी देतात. विठ्ठल विठ्ठल मनुष्य देहाला आल्यानंतर, नरदेह प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे की त्याने आपला संसार सुफळ केला पाहिजे. त्याने आपल्या नरदेहाची सार्थकता करून घेण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. कारण नरदेहाची सार्थकता करणं, संसार सुफळ करणं हे याच देहामध्ये शक्य आहे. इतर देहामध्ये नरदेहाची सार्थकता, संसाराची सुफळता करून घेणं शक्य नाही. म्हणून या नरदेहाचं साधू संतांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. नरदेह निधान लागले हाती, मनुष्य देह ऐसा निध, साधेल ते साधे सिद्ध, करोणी प्रबोध संत पार उतरले. मनुष्याने आपल्या नरदेहाची सार्थकता करून घेण्याचा प्रयत्न करावा अशी जागृती साधू संतांनी ठिकठिकाणी आपल्याला दिलेली आहे. योनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी. नरदेहाला आल्यानंतर सारासार विवेक धारण करावा. सार काय असार काय याचा विचार करावा आणि आपल्याला करणीय काय आहे याचा विचार करून त्या प्रकारची वाटचाल मनुष्याने करावी. नरदेहाला आल्यानंतर मनुष्याने आपलं स्वहित साधावं अशी जागृती संतांनी दिलेली आहे. स्वहित करावं, नरदेहाचं सार्थकत्व करून घेणं यातच जीवाचं खरं स्वहित आहे. मनुष्याने आपलं स्वहित करावं. कसं करावं याकरता जगद्गुरु तुकोबारांनी गाथेमध्ये एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये हे प्रमाण नेहमी सांगत असत. बाबा सांगायची तया परी करी आपुले स्वहित. त्याप्रमाणे मनुष्याने आपलं स्वहित करावं. कसं करावं याकरता उदाहरण दिलेले. मढे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला हो, तया परी करी आपुले स्वहित. जयासी फावले नरदेह. ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे त्यांनी या नरदेहाच्या द्वारे आपल्या नरदेहाची सार्थकता करून घेण्यामध्येच म्हणजेच आपल्या संसाराची सुफळता करून घेण्याकरता प्रयत्न करावा. विठ्ठल विठ्ठल एक साधू संतांचा वर्ग असा आहे की ते आपल्या जीवनामध्ये एकी केली हातोफळी, ठाया बळी पावले. त्यांनी आपल्या संसाराची सार्थकता सुफळता प्राप्त केलेली आहे. साधू संतांचा एक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. एक वर्ग मात्र या जगतामध्ये असा आहे की तो आपल्या जीवनाची सफलता प्राप्त करून घेत नाही तर आपलं संपूर्ण जीवन हे निष्फल घालवतो. कोण हा वर्ग आहे याचं वर्णन ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. ज्ञानोबरे सांगतात, पाहे पा देहाची आगावा, जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ आघवा. सोडून दिल्यानंतर मग काय करतात? विकारांतराची मांदी मिळवणी, मग दुःख शोकाची घाई प्राप्त होणारा परिणामही ज्ञानोबरांनी सांगितला. किंवा तिसऱ्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयती हयः अघायु इंद्रियारामो मोघम पार्थस जीवती. या श्लोकावर चिंतन करत असताना मोघम पार्थस जीवती या पदावर चिंतन करताना ज्ञानोबराय म्हणतात की त्या लोकांचं जीवन हे व्यर्थ गेलेलं आहे. तो पातकांची राशी जान भार भूमीसी, जो कुकर्मे करुणी इंद्रियासी उपेगा केला. ज्ञानोबराय म्हणतात त्याचं जीवन कसं निष्फळ आहे. देखे आजास्तन
शिळीच्या गळ्याला असणारी स्तन ज्याप्रमाणे असावे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचे ना. असा एक वर्ग आहे की आपलं जीवन निष्फळ गमवणारा आहे, परंतु मनुष्याने साधू संतांनी आपलं जीवन जसं सफळ केलं, आपल्या नरदेहाची सार्थकता ज्याप्रमाणे केली, त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या जीवनाची नरदेहाची सार्थकता करून घेण्याकरता प्रयत्न करावा. विठ्ठल विठ्ठल मग प्रश्न असा निर्माण होतो, नरदेहाची सार्थकता करायची, नरदेहाची सफलता प्राप्त करायची. ही नरदेहाची सफलता कशाने प्राप्त होईल? ही नरदेहाची सफलता प्राप्त करून घेण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तर देवासंबंधी काही गोष्टी आहेत ते आपण केल्या पाहिजे, आणि संतांसंबंधी काही गोष्टी आहेत ते आपण केल्या तर आपल्या नरदेहाची सुफलता प्राप्त होते, नरदेह सफल होतो. देवासंबंधी काही गोष्टी आहेत. ऐका, भगवंताचं दर्शन जर आपल्याला साक्षात घडलं तर आपल्या नरदेहाची सफलता प्राप्त होते. भगवंताच्या चरणाचं दर्शन जर आपल्याला झालं, नरदेहाची सफलता प्राप्त होते. भगवंताच्या चरणावर आपण आपलं मस्तक ठेवलं, आपल्या नरदेहाची सार्थकता होते, आपला संसार सफळ होतो. किंवा भगवान परमात्मा जर आपल्या अंतःकरणामध्ये येऊन स्थिरावला तर आपल्या नरदेहाची सार्थकता होते. किंवा भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर आपल्या मुखाला आलं तर आपल्या नरदेहाची सफलता होते. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज आपला अनुभव सांगतात पहा. आलिया जन्माचे सफळ झाले काज, आलिया जन्माचे सफळ झाले काज, दृष्टी गरुड ध्वज देखताची, दृष्टी गरुड ध्वज देखताची, आलिया जन्माचे सफळ झाले काज, दृष्टी गरुड ध्वज देखताची. गरुड ध्वज नाम परमात्मा, त्याचं दृष्टीला साक्षात दर्शन झालं की मनुष्याचा संसार सफळ होतो. दुसरी गोष्ट, भगवंताच्या चरणाचं दर्शन आपल्याला झालं तर आपला संसार सफळ होतो. ज्ञानोबरांनी आपला स्वानुभव सांगितला की नाही? आजी संसार सफळ झाला गे माये, देखियेले पाये विठोबाचे. भगवंताच्या चरणाचं मला दर्शन झालं, माझ्या जीवनातला संसार सफळ झाला, असं ज्ञानोबाराय सांगतात. किंवा भगवंताच्या चरणावर आपण आपलं मस्तक ठेवलं की आपला सगळा संसार सफळ झाला असं समजावं. निळोबाराय वर्णन करतात. विठ्ठल पायी ठेवा भाळ, मग जन्म सफळ तुमचा. भगवंताच्या चरणावर तुम्ही तुमचं मस्तक ठेवा. भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं की तुमचा नरदेह, तुमच्या संसाराची सफलता प्राप्त होणार आहे, असं निळोबारांनी सांगितलं. पुढे चला. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन जर स्थिरावला तर आपल्या नरदेहाची सफलता झाली असं समजावं. विठ्ठल 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 तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे आता जन्म हा सफळ, हृदय गोपाळ स्थिरावला. हृदयामध्ये परमात्मा येऊन स्थिरावला, आता हा आमचा जन्म सफळ झालेला आहे. म्हणजे भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन स्थिरावला की आपला जन्म सफळ होतो, आपला संसार सफळ होतो. 4. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट आहे की भगवान परमात्म्याचं नाम जर आपल्या मुखाला आलं तर आपला संसार सफळ होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु श्री निवृत्तीनाथ दादांचं प्रमाण आहे. निवृत्तीनाथ दादा म्हणतात की संसार सुफळ हरिनाम उच्चारिता एरवी मरता अधोगती. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात संसार सफळ हरिनाम उच्चारिता. या नरदेहाला आल्यानंतर आपल्या मुखाने जर भगवंताच्या नामाचं चिंतन आपल्याकडून घडलं तर आपला संसार सफळ आहे. नाहीतर भगवंताचं नामचिंतन न करता तसं जर आपलं जीवन संपत असेल तर आपल्याला अधोगती प्राप्त होणार आहे. या सगळ्या गोष्टीतून आपण विचार केला तर भगवंताच्या संबंधी अशा काही गोष्टी आहे की त्यातून मनुष्याचा संसार सफळ होतो. जसं भगवंत अवच्छेदकाने आपला संसार सफळ होतो त्याप्रमाणे संत अवच्छेदकानेही आपला संसार सफळ होतो. संत संबंधी काही गोष्टी आहेत की त्यातून आपला संसार सफळ होतो. एक महत्वाची गोष्ट, संतांचं दर्शन जर आपल्याला झालं तर आपला संसार सफळ होतो. 2, यदा कदाचित महत् भाग्याने संतांचं आलिंगन जर आपल्याला प्राप्त झालं आपला संसार सफळ होतो. आणि संतांचं नामचिंतन आपल्या मुखाला आलं की आपला संसार सफळ होतो. विठ्ठल 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 संतांचं दर्शन आपल्याला झालं तर आपला संसार सफळ होतो. तीर्थयात्रेतला तीर्थावळीतला प्रसंग आहे. ज्यावेळेस ज्ञानोबारायांना नामदेवरायांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली त्या काळामध्ये ज्ञानोबाराय पंढरपूर क्षेत्रामध्ये नामदेवरायांकडे आले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला आणि साष्टांग प्रणिपात केल्यानंतर नामदेवरायांच्या मुखातले उद्गार आहेत. नामा मने आता सफळ झाले जिने, स्वामीच्या दर्शने धन्य झालो. नामा म्हणे नामदेवराय म्हणतात माझं जीवन आता सफळ झालं आणि स्वामींच्या म्हणजेच ज्ञानोबारायांच्या दर्शनाने माझं जीवन धन्य झालंय, माझं जीवन सफळ झालं. म्हणून ज्ञानोबारायांसारख्या महापुरुषांचं दर्शन आपल्याला झालं तर संतांच्या दर्शनाने आपला संसार सफळ होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संतांचं दर्शन झाल्यानंतर यदा कदाचित महत् भाग्याने आपल्याला जर संतांचं आलिंगन घडलं तर त्या आलिंगनातूनही आपला जन्म सफळ होतो, आपला संसार सफळ होतो. की ज्यांच्या आलिंगनाचं वर्णन करत असताना आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया किंवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, असं फळ ज्यांच्या आलिंगनामध्ये आहे अशा संतांचं आलिंगन जर आपल्याला प्राप्त झालं तर त्यातून आपला जन्म सफळ होतो. सुफळ हा जन्म होईल तेथोनी, सुफळ हा जन्म होईल तेथोनी, सुफळ हा जन्म होईल तेथोनी, सुफळ हा जन्म होईल तेथोनी. देता आलिंगन वैष्णवासी, देता आलिंगन वैष्णवासी, देता आलिंगन वैष्णवासी, देता आलिंगन वैष्णवासी. तुकोबराय वर्णन करता सुफळ हा जन्म होईल तेथोनी, देता आलिंगन वैष्णवासी. वैष्णवांना संतांना जर आलिंगन प्राप्त, संतांचं आलिंगन जर आपल्याला प्राप्त झालं तर आपला संसार सुफळ होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, संतांचं नाम जर आपल्या मुखाला आलं तर आपला संसार सुफळ होतो. जसं भगवंताचं नाम मुखाला आल्यानंतर संसार सुफळ होतो त्याप्रमाणे संतांचं नाम आपल्या मुखाला आलं तर आपला संसार सुफळ होतो. अशा कोणत्या संतांचं नाम आपल्या मुखाला आल्यानंतर संसार सफळ होतो याचाच विचार श्री संत सेना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. निर्देहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, निर्देहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, निर्देहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, निर्देहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, वाचे उच्चारी ज्ञानेश्वर. हयाचा
संसार सफल झाला गे माये तयाचा संसार सफल झाला गे माये सेना महाराज वर्णन करतात, योनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सुफळ झाला गे माये. ज्ञानोबरायांचं नाम आपल्या मुखाला आलं की आपला संसार सुफळ झाला. नरदेहाला आल्यानंतर ज्ञानोबरायांचं नाम आपल्या मुखाला आलं पाहिजे. आपल्या मुखातून ज्ञानोबरायांच्या नामाचा जप घडला, ज्ञानोबरायांच्या नामाचं चिंतन घडलं तर आपला संसार सुफळ होतो, त्याचा संसार सुफळ होतो असं सेना महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु ज्ञानोबरायांच्या नामाचं चिंतन करणं आणि त्यातून आपल्या संसाराची सुफळता प्राप्त करून घेणं याचा नेमका काय संबंध असावा याचा थोडा विचार आपल्याला करायचा आहे. विठ्ठल 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 संसाराची सुफळता, नरदेहाचं सार्थकत्व कशामध्ये आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटले पहा, नरदेहीचा हाची स्वार्थ जे साधावा चौथा पुरुषार्थ. नरदेहाची सफळता चौथा पुरुषार्थ संपन्न करणे त्यामध्ये आहे. त्या ठिकाणी म्हणत असताना साधावा चौथा पुरुषार्थ, 4 प्रकारचे पुरुषार्थ आहे, पण त्या सगळ्या पुरुषार्थांमध्ये मोक्ष हाच परम पुरुषार्थ आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं. इह धर्मार्थ काम मोक्षाख्येषु मोक्ष एव परम पुरुषार्थः न स पुनरावर्तते. इह धर्म अर्थ काम मोक्षाख्येषु, धर्म अर्थ काम मोक्ष या 4ही पुरुषार्थांमध्ये मोक्ष हाच परम पुरुषार्थ आहे. हाच परम पुरुषार्थ आहे कारण त्याद्वारे नस पुनरावर्तते, मनुष्याला पुनर्जन्माला यावं लागत नाही असा मोक्ष परम पुरुषार्थ आहे. तो मोक्ष परम पुरुषार्थ आपण आपल्या जीवनामध्ये संपन्न केला पाहिजे. मग मोक्ष परम पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागतं? ज्ञानोबरायांना विचारा. ज्ञानोबराय सांगतात, तैसे मोक्ष देईल ज्ञान एत किरणाही आण परितेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. ज्ञानोबराय सांगतात, मोक्ष देईल ज्ञान, ज्ञान मोक्ष देईल. आपल्याला ज्ञान मोक्षाची प्राप्ती करून देईल, परंतु त्याकरता आपलं अंतकरण शुद्ध असावं लागतं. अंतकरण शुद्धता असावी लागते. अनुबंधाचा विचार आपल्याला वेदांत शास्त्राने सांगितला. हा अधिकाऱ्याचा विचार फार विस्ताराने आपल्याला सांगितलेला आहे. मोक्षाचा अधिकारी कोण याचा विस्ताराचा विचार आहे. आणि मग आता ज्ञानोबरायांच्या नामाने जर आपल्याला संसाराची सफलता प्राप्त होते, म्हणजेच ज्ञानोबरायांच्या नामाने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, तो कसा होतो याचा विचार आपल्याला करायचा आहे. कारण मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता मोक्षाचं अत्यंत अंतरंग साधन जर काय असेल तर ते आहे ज्ञान. ऋते ज्ञानान मुक्ती ज्ञानादेव तू कैवल्यम तरी ज्ञाने विन एके उपाय करी जितुके. अनेक प्रमाण आपल्याकडे आहे, म्हणून ज्ञानाशिवाय कोणत्याही साधनाने आपल्याला परब्रह्म तत्वाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होत नाही. तैसं ज्ञानोबरांनी म्हटले, तैसा यजिजो भजिजो पूजिजो परी प्रवेश एका द्वारे रे. जसं द्वारामध्ये शिरताना एका नगरामध्ये शिरत असताना एकाच प्रवेशद्वारातून वाट असावी, त्याप्रमाणे या ब्रह्मज्ञानापासूनच आपल्याला मोक्षापर्यंत जाता येतं. आणि मग ह्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला अगोदर करून घ्यावी लागते. त्या ब्रह्मज्ञान प्राप्ती करता आपल्याला अंतकरण शुद्धता करावी लागते. आपल्या अंतकरणामध्ये असणारे मल विक्षेप आदी सर्व दोषांची निवृत्ती करावी लागते. अंतकरण हे शुद्ध करावं लागतं, निर्मळ करावं लागतं. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर अधिकार संपन्नता प्राप्त झाल्यानंतर मग अधिकाराचा आणि फलाचा संबंध असतो, मग त्याला फल प्राप्त होतं. पण या ठिकाणी सेना महाराज म्हणतात, भगवान ज्ञानोबरायांचं नाम मुखाला आलं तर त्यातून आपला संसार सुफळ होतो. संसार सुफळ होतो म्हणजेच आपल्याला मुक्ती प्राप्त होते. मुक्ती प्राप्त कशी होते तर ऐका, ज्ञानोबरायांचं नाम हे फार मोठं सामर्थ्यवान आहे. हे भगवंताचं नाम जसं सामर्थ्यवान आहे तसं ज्ञानोबरायांचं नाम सुद्धा सामर्थ्यवान आहे. भगवंताच्या नामाने जसे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अनिष्ट गोष्टींची निवृत्ती होते आणि इष्ट गोष्टींचा लाभ होतो, तसं ज्ञानोबरायांचं नाम सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या
अनिष्ट गोष्टींची निवृत्ती करून आपल्याला इष्ट प्राप्त करून देणारं आहे. मग मोक्ष प्राप्ती करता लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला ज्ञानोबरायांच्या नामाने प्राप्त होणार आहे. सगळ्याच गोष्टी होणार आहेत. आणि मग मोक्ष प्राप्ती करता ज्ञानोबरायांच्या नामाला सोडून दुसऱ्या कोणत्याही साधनांचा अंगीकार करण्याची आवश्यकता नाही. कारण ज्ञानोबरायांचं नाम असं सामर्थ्यवान आहे. येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही, हे वस्तू सामर्थ्य ज्ञानोबरायांच्या नामांचं आहे. पण ज्ञानोबरायांच्या नामाने कोणकोणत्या गोष्टी घडतात पहा. खरं तर मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती करावी लागते. आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती करावी लागते. आपल्या भवबंधाची निवृत्ती व्हावी लागते. आपल्या जीवनामध्ये असणारा जो मोह आहे त्या मोहाची निवृत्ती व्हावी लागते. पण या सगळ्याच गोष्टी आपल्याला ज्ञानोबरायांच्या नामाने प्राप्त होतात. 7व्या अध्यायामध्ये माया नदीचं रूपक करत असताना ज्ञानोबरायांनी गोड चिंतन केलेलं आहे. खरं तर ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती करून देणारं सुद्धा ज्ञानोबरायांचं नामच आहे. अज्ञान म्हणजे काय? मायेलाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना या मायेसंबंधी विचार मम योनिर महद ब्रह्म या श्लोकावर चिंतन करत असताना ज्ञानोबरायांनी गोड चिंतन केलेले. वेदांती ये माया म्हणजे गा प्राज्ञ राया, काय बहु बोलो वाया अज्ञान हे. ज्ञानोबराय म्हणतात सांख्यांच्या मतामध्ये हिला प्रकृती म्हणतात. कोण काय म्हणत असेल वेदांत शास्त्रामध्ये हिला माया असं म्हणतात. विनाकारण या संबंधी काय बोलावं? माया म्हणजे अज्ञान आहे असं ज्ञानोबरायांनी म्हटलंय. या अज्ञानाची निवृत्ती, मायेची निवृत्ती सुद्धा ज्ञानोबरायांच्या नामाने होते. आता मायेची निवृत्ती करणं इतकं सहज शक्य नाही. 7व्या अध्यायामध्ये चिंतन करताना ज्ञानोबरायांनी याच्यावर विस्ताराने विचार केलेला आहे. तर विचार करत असताना ज्ञानोबराय म्हणतात येथ विवेकाची नाव नरी घे. या ठिकाणी विवेकाची नाव प्रवेश करू शकत नाही. आणि मग ही जी माया नदी आहे वरी काही तरोये योगे विपाये तो असं ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे. आणि मग आता हे कसं घडणार आहे? हे कायसयासारखे म्हणावे पा. आता हे कशा प्रकारे होईल? मग त्या ठिकाणी ज्ञानोबरांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. ज्ञानोबराय म्हणतात जरी आपत्यशिळा व्याधी कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी ही रागी सांडी सिद्धी आली साथी. ज्ञानोबराय सांगतात जरी चोरा सभा दाटे अथवा भेडा विवसी उलटे. ज्ञानोबरांनी म्हटले का पाडस वागुर करांडी मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैल थडी देखती जीव मनोनिगा पंडुसुता जैसी सकामान जिनवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने ही माया तरून जाणं अत्यंत दुर्घट असं आहे. पहिल्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना अर्जुन हा मोहामध्ये अडकला. त्यावेळी चिंतन करताना ज्ञानोबराय म्हणतात हे आदी पुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया मनोनी भुलविला ऐके राया. हा आदी पुरुषाची माया आहे. ही माया तरुण जाणं अत्यंत दुर्घट आहे. म्हणून करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. स्वतःच्या सामर्थ्यातून माया नदीच्या पलीकडे जाता येत नाही. मग तरुण जाण्याकरता कठीण असणारी माया नदी जरी असली तरी ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाचा असं विशेष सामर्थ्य आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ विलया. नामदेवरायांचे चिरंजीव नारायण महाराज वर्णन करतात ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. मायेची आत्यंतिक निवृत्ती ज्ञानोबरायांच्या नामाने होणार आहे. नुसती मायेची निवृत्ती होते असं नाही तर जीवाच्या ठिकाणी असणारा जो महारोग ज्याला म्हटलेला आहे असा मोहाचा तो फिटो महारोग असा हा मोह अंतकरणामध्ये आहे. त्या मोहाची निवृत्ती सुद्धा ज्ञानोबरायांच्या नामाने होते. समाधीच्या अभंगामध्ये वर्णन करताना भगवान परमात्मा ज्ञानोबरायांना उद्देशून म्हणतात तुमचे निजन हे कृतार्थ
कवित्वे तरेल हे सत्य, माया मोह निरसे समस्त, नामस्मरणे तुमचेनी नामस्मरणे माया मोह समस्त निरसे. माया आणि मोह यांची आत्यंतिक निवृत्ती तुमच्या नामाने होणार आहे, म्हणजेच ज्ञानोबरायांच्या नामाने होते. विठ्ठल विठ्ठल या प्रकारे मायेची मोहाची निवृत्ती होते. एवढंच नाही, ज्ञानोबरायांची फलश्रुती संत वाङ्मयामध्ये अनेक पद्धतीने गायलेली आहे. ज्ञानोबरायांच्या नामानेच आपल्या जीवनामध्ये असणारं हे संसाराचं बंधन, हा भवबंध आहे, तो तुटणार आहे. निळोबरायांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करताना एक सुंदर आरती गायलेली, होता कृपा तुमची पशु बोले वेद. त्या अभंगामध्ये चिंतन करत असताना निळोबराय ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय जय ज्ञान सिंधू. बरोबर वर्णन करता. जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. ज्ञानोबरायांच्या नामानेच मायेसहित मोहाची निवृत्ती, भवबंधाची निवृत्ती होते. त्याचप्रमाणे कलिकाळ दोषाची निवृत्ती सुद्धा ज्ञानोबरायांच्या नामाने होते. नाथ महाराजांचं वचन आहे. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता वाचे, नाही कलिकाळाचे भेव जीवा. किंवा निळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष, ज्यांच्या नामे करिता घोष, ज्यांच्या नामे करिता घोष, ज्यांच्या नामे करिता घोष, नातळती दोष कलिकाळाचे, नातळती दोष कलिकाळाचे, नातळती दोष कलिकाळाचे. निळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष, नातळती दोष कलिकाळाचे. या सगळ्या अनिष्ट गोष्टींची निवृत्ती ज्ञानोबरायांच्या नामाने होते. या सगळ्या गोष्टी जशा निवृत्त होतात, त्याप्रमाणे इष्ट गोष्टी सुद्धा ज्ञानोबरायांच्या नामाने आपल्याला प्राप्त होतात. कोणकोणत्या गोष्टी प्राप्त होतात? ज्ञानोबरायांचं नामचिंतन आपण करत राहिलो तर ज्या ब्रह्मज्ञानाच्या द्वारे आपल्याला मोक्षापर्यंत जाता येणार आहे, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला ज्ञानोबरायांच्या नामानेच होते. म्हणून नामदेवरायांनी नाथ महाराजांनी गोड वर्णन, नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं गोड वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञ, चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञ, ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता नेय निजांगे होय ऐसी प्रतिज्ञा, होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानाग्नीने पापे जळती जाती आज्ञा, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. नाथ महाराज वर्णन करतात, ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतू सर्वज्ञा, ज्ञाना ज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता नेय निजांगे होय
ऐसी प्रतिज्ञा ज्ञानाग्नीने पापे जळती, हे ज्याची आज्ञा म्हणून ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. फक्त ज्ञानोबरायांच्या नामाचा उच्चार करत राहिलो तर भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञान स्वरूप आहे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. साक्षात ज्ञान स्वरूप असणारे ज्ञानोबराय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून देतात. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवरे घुले बाबा सांगायचे, ज्ञानोबराय ज्ञान प्राप्त करून देतील यात नवल नाही. तर ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञान देव देतो. विठ्ठल 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 या प्रकारे भगवान परमात्मा ज्ञानोबरायांचं नामचिंतन केल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतील. कारण ज्ञानोबरायांना भगवान परमात्माने असा आशीर्वाद दिलेला आहे. समाधीच्या प्रकरणामध्ये चिंतन करत असताना ज्ञानोबरायांसंबंधी बोलताना भगवान परमात्मा सांगतात, आणि एक सोपारे. ऐका, त्या ठिकाणी जमलेल्या भक्तजनांना भगवान परमात्मा सांगतात, आणि एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे, जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल. ऐसा दिधला आशीर्वाद मग संतासी बोले गोविंद. असा आशीर्वाद स्वतः भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायांना दिलेला आहे की ज्ञानोबरायांच्या नामाचा जे कोणी जप करतील त्यासी ज्ञान होईल. विठ्ठल 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 ज्ञानोबरायांच्या नामस्मरणाने आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. हे ज्ञानोबरायांचं नाम असं अलौकिक आहे. मग कोणी म्हणेल आमचं चित्त शुद्ध झालेलं नाही, तर ज्ञानोबरायांचं नामच आपल्याला चित्तशुद्धी करून देणार आहे. आणि चित्तशुद्धीच्या द्वारे ज्ञानापर्यंत मोक्षापर्यंत नेणारं ज्ञानोबरायांचं नामच आहे. त्या ज्ञानोबरायांच्या नामाचा आश्रय जर आपण केला, कारण तैसे विरक्ती ज्ञानोबरायांचं नामचिंतन करताना आपलं अंतकरणाची शुद्धी होते. आणि अंतकरणाची, कारण तैसे मोक्ष देईल ज्ञान, ज्ञानोबरांनी म्हटलंच होतं, त्याची थारे ऐसे मन शुद्ध होवावे, किंवा तैसे चित्त शुद्ध नाही ते तर बोध करील काही. बोध प्राप्त होण्याकरता चित्तशुद्धीची आवश्यकता असते. पण नाथ महाराजांनी वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की ज्ञानोबरायांचं नाम असं सामर्थ्यवान आहे, कसा जरी असला, पातकी असला, दुर्जन असला, कसा जरी असला, त्याने ज्ञानोबरायांच्या नामाचं चिंतन केलं तर त्या नामचिंतनाच्या द्वारे त्याच्या अंतकरणाची शुद्धता होऊन तो ब्रह्मज्ञानापासून मोक्षापर्यंत जाणार आहे. पातकी हीन दुर्जन याती 4 अक्षरे तया मुक्ती, असं नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. असं ज्ञानोबरायांचं नाम आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणार आहे, अंतकरणाची शुद्धी करून देणार आहे. कुणी म्हणेल ज्ञान प्राप्त झालं परंतु ते ज्ञान आपल्या अंतकरणामध्ये स्थिर झालं पाहिजे. आणि तैसे विरक्ती वाचुनी केही ज्ञानासी तगनेची नाही. ज्ञान अंतकरणामध्ये स्थिर होण्याकरता अंतकरणामध्ये विरक्ती असावी लागते, वैराग्य असावं लागतं. तर ऐका, हे वैराग्य सुद्धा ज्ञानोबरायांच्या नामाने, ज्ञानोबरायांच्या स्मरणाने आपल्याला प्राप्त होणार आहे. भगवान परमात्मा ज्ञानोबरायांसंबंधी बोलताना समाधीच्या अभंगामध्ये असं म्हणतात, तुझा आठविल जो भक्त तो होईल विरक्त. तुझं स्मरण जे कोणी करतील त्यांना विरक्ती प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल या प्रकारे ज्ञानोबरायांची अगाध फलं आपल्याला, ज्ञानोबरायांच्या नामाची अनेक फलं आपल्याला पाहता येतात. ज्ञानोबरायांचं नामचिंतन केलं तर आपला तर उद्धार होणार आहे, पण आपल्या सकळ कुळांचा उद्धार होणार आहे, असं सेना महाराजांनी म्हटलेलं आहे. पहा, या ज्ञान देवाचे नित्य नाम घेती वाचे, उद्धरती तयांची सकळ कुळे. सगळ्या कुळांचा उद्धार करून देणार हे ज्ञानोबरायांचं नाम आहे. ज्ञानोबरायांचं नाम जीवाला परब्रह्मरूपता प्राप्त करून देणार आहे. नाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, त्याच्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या 4 भावंडांच्या या 4 नामाची फलश्रुती नाथ महाराजांनी सांगितलेली आहे. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करीला हो रात्री, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐसे शिवादी देव बोलिले,
या प्रकारे हे भगवंताचं नाम आहे. म्हणून या भगवान ज्ञानोबरायांच्या नामाचं चिंतन जे जे कुणी करतील, सेना महाराज वर्णन करतात, तयाचा संसार सुफळ झाला गे माये. त्यांचा संसार सुफळ झाला. त्यांच्या नरदेहाची इति कर्तव्यता त्यांना प्राप्त झाली. कुणाला? ज्यांनी नरदेहाला येऊन केवळ वाचने ज्ञानोबरायांच्या नामचिंतन, ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाचा घोष केला, ज्ञानोबरायांचं नामचिंतन आपल्या वाचने केलं, असे ज्ञानोबर आहे. तर सेना महाराजांनी ज्ञानोबरायांच्या नामाचं महात्म्य सांगितलं.